दी अल्केमी ऑफ कंडक्टिव्हिटी, गोल्डन इलेक्ट्रॉनिक्स अँड ज्वेलरी या एका अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण स्रोतावर आधारित आपल्या आजच्या या सखोल विश्लेषणात स्वागत आहे. हो, आणि आजचा विषय असा आहे ना, की सुरुवातीला कोणालाही वाटेल आपण फक्त दागिन्यांबद्दल बोलणार आहोत. अगदी. म्हणजे बघा, जेव्हा सोने हा शब्द उच्चारला जातो तेव्हा साहजिकच डोळ्यांसमोर काय येतं? तेच बँकेची भक्कम तिजोरी किंवा लग्नसराईत दिसणारे जड दागिने. किंवा शेअर बाजारातील सोन्याचे वर खाली जाणारे भाव. बरोबर. पण आज आपण ज्या स्रोताचा अभ्यास करणार आहोत तो एका वेगळ्याच जगाचं दार उघडतो. नक्कीच. सोने हा केवळ तिजोरीत सुरक्षित ठेवण्याचा धातू नाहीये. नाही, तर आज आपण जे काही प्रगत तंत्रज्ञान वापरतो, अगदी आत्ता आपल्या आजूबाजूला असलेली स्मार्ट उपकरणे, हो, त्यांना आतून जिवंत ठेवणारा तो एक कळीचा घटक आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. कारण आजच्या या विश्लेषणात सोन्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांची अशी काही गुप्तिते उलगडणार आहेत जी खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा पाया आहेत. या विषयाची खोली खरोखरच थक्क करणारी आहे. म्हणजे मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा जाणवलं की सोन्याचे हे जे अफाट महत्व आहे ते केवळ त्याच्यात चमकणाऱ्या पिवळ्या रंगापुरते मर्यादित नाहीये. अजिबात नाही. त्याच्या आर्थिक मूल्याच्या पलीकडे बरंच काही आहे. अगदी बरोबर. यामागे एक अत्यंत भक्कम असं भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र दडलेलं आहे. सोन्याची अणुरचना आणि रासायनिक गुणधर्म, ज्याला आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणतो. हो, ते ॲटॉमिक स्ट्रक्चर असं आहे की त्यामुळे तो इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातील एक अविभाज्य भाग बनतो. आपण अनेकदा वाचतो की धातू कसे काम करतात. पण सोन्याच्या बाबतीत निसर्गाने जी रचना केली आहे ती अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून एक मास्टरपीस आहे. एकदम खरं आहे. आणि आज आपण याच वैज्ञानिक पायावर उभे राहून सोन्याचा हा अद्भुत प्रवास उलगडणार आहोत. तर या प्रवासाची सुरुवात आपण एका अशा गुणधर्मापासून करूया ज्याने माझ्यासारख्या तंत्रज्ञान प्रेमी माणसालाही आश्चर्याचा धक्का दिला. तो डक्टिलिटीचा मुद्दा ना? हो, आपल्या स्रोत्यामध्ये सोन्याच्या मऊपणाबद्दल आणि ताणल्या जाण्याच्या क्षमतेबद्दल एक कमाल माहिती दिली आहे. हो, सर्वसाधारणपणे आपण ऐकलेलं असतं की 1 ग्राम सोन्यापासून 1 मीटर वगैरे तार बनवता येते. पण हा आकडा खूपच दिशाभूल करणारा आहे. मूळ स्रोतातील माहितीनुसार फक्त 1 ग्राम सोन्यापासून चक्क 2 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची तार बनवता येते. म्हणजे विचार करा, 1 ग्राम सोने हे आकारमानाने एका छोट्याशा वाटाण्या एवढे नसते. हो, अगदीच लहान. पण त्याची ती तन्यता किंवा इंग्रजीत डक्टिलिटी इतकी अफाट आहे की त्या छोट्याशा तुकड्याला न तुटता खेचून आपण 2 किलोमीटरहून अधिक लांब तार तयार करू शकतो. हे कसं शक्य आहे? एक खरोखरच सोन्याच्या अणुरचनेचे एक मोठं आश्चर्य आहे. जेव्हा आपण धातूंच्या डक्टिलिटीबद्दल बोलतो, म्हणजे ताणण्याच्या क्षमतेबद्दल. हो, तेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांच्या अणूंमधील बंधांबद्दल म्हणजे बॉन्ड्सबद्दल बोलत असतो. अच्छा. सोन्याचे अणू एकमेकांवरून अत्यंत सहजपणे घसरू शकतात आणि तरीही ते एकमेकांपासून वेगळे होत नाहीत. म्हणजे ते तुटत नाहीत. बरोबर. त्यांचा धातूचा बंध इतका लवचिक असतो की बाह्य दाब पडल्यावर ते तुटण्याऐवजी स्वतःचा आकार बदलतात. क्या बात है. आणि यातील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सोन्याचा हा मऊपणा आणि तन्यता हे त्याचे एकमेव मोठे गुणधर्म नाहीत. अजूनही बरंच काही आहे. हो, या अफाट तन्यतेसोबतच निसर्गाने सोन्याला असे काही गुणधर्म दिले आहेत जे त्याला खऱ्या अर्थाने एक सुपरमेटल बनवतात. सुपरमेटल? हो, म्हणजे उदाहरणार्थ त्याची उत्कृष्ट विद्युत चालकता, हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे विजेचं वहन करण्याची क्षमता. अगदी. सोन्याच्या अणूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स अत्यंत मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सोन्यामधून विद्युत प्रवाह अत्यंत कमी प्रतिरोधाने वाहतो. म्हणजे लो रेझिस्टन्स. हो, कोणतीही मोठी अडचण न येता अतिशय वेगाने आणि सहजपणे वीज वाहते. म्हणजे वीज आणि इलेक्ट्रॉन्सच्या प्रवासासाठी सोने एखाद्या अत्यंत गुळगुळीत आणि मोकळ्या महामार्गासारखं काम करते. अतिशय अचूक उदाहरण आहे हे. जिथे कोणताही अडथळा नाही. पण मला एक सांगा, जर इलेक्ट्रॉन्स इतक्या वेगाने वाहत असतील तर उष्णता निर्माण होईल. हो, तिथे उष्णताही निर्माण होत असेलच. या उष्णतेचं काय? तिथे सोन्याचा पुढचा गुणधर्म कामी येतो. विद्युत चालकतेसोबतच सोन्याची उष्णता चालकता म्हणजेच थर्मल कंडक्टिव्हिटी सुद्धा उत्कृष्ट आहे. म्हणजे ते उष्णता सुद्धा वेगाने पसरवतं. हो, जेव्हा उच्च क्षमतेच्या उपकरणांमध्ये वेगाने डेटा आणि वीज वाहते तेव्हा निर्माण होणारी उष्णता एका जागी साठून राहत नाही. ती सोन्याच्या माध्यमातून वेगाने विखुरली जाते. यामुळे उपकरणे जास्त गरम होण्यापासून वाचतात. आणि या महामार्गावर कधीही खड्डे पडत नाहीत किंवा तो खराब होत नाही. कारण सोन्याचा आणखी एक निर्णायक गुणधर्म आहे.
त्याची रासायनिक स्थिरता. रासायनिक स्थिरता म्हणजे आपण करोजन रेझिस्टन्स बद्दल बोलत आहोत ना, गंज न लागण्याबद्दल. अगदी बरोबर. सोने हे नोबल मेटल मानले जाते, राजधातू. राजधातू म्हणजे काय? याचा अर्थ असा की ऑक्सिजन, पाणी, हवेतील आर्द्रता किंवा अगदी अनेक प्रकारची कडक आम्ले यांचाही सोन्यावर रासायनिक परिणाम होत नाही. म्हणजे ऍसिड्सचा सुद्धा परिणाम होत नाही. नाही. लोखंडासारखं सोने कधीच गंजत नाही किंवा तांब्यासारखं ते हिरवट पडत नाही. ते सहजासहजी ऑक्सिडाइज होत नाही. म्हणूनच हजारो वर्षे जमिनीत पुरलेलं किंवा समुद्राच्या तळाशी अडकलेलं सोन्याचं नाणं जेव्हा सापडतं, तेव्हा ते तितकंच चमकदार असतं. म्हणजे हे सर्व गुणधर्म, अफाट तन्यता, उत्कृष्ट चालकता आणि गंज न लागण्याची क्षमता जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सोने हा केवळ एक शोभेचा धातू राहत नाही. तो एक असा परिपूर्ण पदार्थ बनतो जो अत्यंत नाजूक आणि उच्च तंत्रज्ञानाच्या कामासाठी सर्वात विश्वासार्ह ठरतो. अगदी खरंय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो जेव्हा आपण या गुणधर्मांना बाजारातील कॅरेटच्या गणिताशी जोडतो? तेव्हा एक वेगळंच चित्र समोर येतं. हो, कारण सर्वसामान्यपणे आपण फक्त एवढाच विचार करतो की 24 कॅरेट सोने म्हणजे सर्वात महाग आणि सर्वोत्तम. बरोबर. पण या स्त्रोतामध्ये या आकड्यांमागील जे विज्ञान आणि धातुशास्त्र स्पष्ट केले आहे ते विचार करायला लावणारे आहे. मेटॅलर्जीच्या दृष्टिकोनातून. हो. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट यांमधील हा जो फरक आहे तो फक्त शुद्धतेचा नसून तो थेट त्यांच्या उपयोगितेशी जोडलेला आहे. म्हणजे कुठे काय वापरायचं हे ठरवणारा फरक. हे धातुशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे. बघा, जेव्हा आपण 24 कॅरेट असे म्हणतो तेव्हा आपण 99.9% शुद्ध सोन्याबद्दल बोलत असतो. ज्याचा रंग अतिशय गडद पिवळा असतो. हो. आणि मगाशी आपण ज्या सुपरमेटलच्या गुणधर्मांबद्दल बोललो ना, म्हणजे सर्वोत्तम विद्युत चालकता, उष्णता वहन आणि न गंजण्याची क्षमता, हे सर्व गुणधर्म या 24 कॅरेट सोन्यात त्यांच्या सर्वोच्च पातळीवर असतात. पण यात एक मोठी व्यावहारिक अडचण आहे. हो, कारण ती अतिशय मऊ असते. इतकं मऊ की जर आपण 24 कॅरेट सोन्याचा एखादा दागिना बनवला तर तो हाताने थोडासा दाबताच वाकेल. त्याचा आकार बिघडेल किंवा तो ताणला जाईल. हो. दैनंदिन वापरातील घासले जाणे, ओढले जाणे हा ताण हे शुद्ध सोने सहन करू शकत नाही. त्यामुळे दागिन्यांसाठी हे शुद्ध सोने पूर्णपणे अयोग्य ठरते. म्हणूनच याचा मुख्य उपयोग हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो, जिथे याला सुरक्षित आवरणात ठेवले जाते. किंवा गुंतवणुकीसाठी बिस्किटे आणि नाणी बनवण्यासाठी होतो. बरोबर. ही खरोखरच एक मोठी विडंबना आहे. तसं पाहिलं तर हो. जे सोने तांत्रिकदृष्ट्या आणि रासायनिकदृष्ट्या सर्वोत्तम आहे तेच आपल्या रोजच्या वापराच्या दागिन्यांसाठी कुचकामी ठरतं. हो ना. मग इथे 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचं रसायन कसं काम करतं? कारण दागिन्यांमध्ये तर आपण हेच प्रकार जास्त पाहतो. तिथेच अलोईंग म्हणजेच मिश्र धातू बनवण्याची प्रक्रिया महत्वाची ठरते. अलॉईंग. हो. 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.6% सोने असते आणि उरलेला भाग इतर धातूंचा असतो, प्रामुख्याने तांबे, चांदी किंवा जस्त. म्हणजे झिंक. हो. अणू पातळीवर विचार केला तर सोन्याच्या अत्यंत मऊ आणि घसरणाऱ्या अणूंच्या रचनेत जेव्हा आपण तांब्याचे अणू मिसळतो तेव्हा ते एक प्रकारच्या स्पीड ब्रेकर सारखं काम करतात असं स्रोतात म्हणले. अगदी परफेक्ट. यामुळे सोन्याची मूळ रचना थोडी विस्कळीत होते आणि परिणामी तो धातू कडक बनतो. त्याची मजबूती आणि टिकाऊपणा वाढतो. हो. यामुळे दागिने फडवणे आणि ते रोजच्या वापरात झीज न होता टिकणे शक्य होते. पण मग मला एक सांगा, इतर धातू मिसळल्यामुळे त्याची ती सुपर मेटलवाली चालकता कमी होत नाही का? नक्कीच होते. इतर धातूंच्या अणूंमुळे इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि त्याची विद्युत चालकता शुद्ध सोन्याच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी होते. पण दागिन्यांना विजेची गरज नसतेस? अगदी बरोबर. दागिन्यांना विजेची गरज नसते, त्यामुळे दागिन्यांसाठी 22 कॅरेट हे एक उत्तम संतुलन मानले जाते. आणि जर आपण 18 कॅरेटकडे गेलो तर? त्यात सोन्याचे प्रमाण फक्त 75% असते आणि उर्वरित 25% इतर धातू असतात. यामुळे हे सोने तिन्हीमध्ये सर्वात जास्त कडक आणि मजबूत असते. ज्याचा रंग फिकट पिवळा किंवा रोज गोल्ड, व्हाईट गोल्ड तसा असू शकतो. हो, ते त्यात मिसळलेल्या धातूंवर अवलंबून असते. सर्वात कडक असल्यामुळे यावर सहजासहजी ओरखडे म्हणजे स्क्रॅचेस येत नाहीत. म्हणून हिरे किंवा मौल्यवान खडे घट्ट पकडून ठेवण्यासाठी डायमंड ज्वेलरीमध्ये 18 कॅरेट आवर्जून वापरले जाते. बरोबर. म्हणजे आपण यावरून एक अत्यंत सोपा पण महत्वाचा नियम अधोरेखित करू शकतो. कोणता? सोन्याची शुद्धता जेवढी जास्त, जसे 24 कॅरेट,
तेवढी त्याची विद्युत चालकता आणि रासायनिक स्थिरता जास्त असते, पण यांत्रिक मजबूती मात्र खूपच कमी असते. आणि याउलट याउलट सोन्याची शुद्धता जेवढी कमी होत जाते, जसे 22 किंवा 18 कॅरेट, तेवढी त्याची मजबूती, कडकपणा आणि ओरखडे सहन करण्याची क्षमता वाढत जाते. पण त्याची विद्युत चालकता कमी होते. हा समतोल समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हाच समतोल औद्योगिक जगात हे ठरवतो की कोणत्या कामासाठी कोणते सोने निवडायचे. बरोबर. आणि इथेच ही माहिती एका अत्यंत रंजक वळणावर येते, कारण आता आपण या चर्चेचा मोर्चा खऱ्या अर्थाने आजच्या जगातील सर्वात कळीच्या क्षेत्राकडे वळवणार आहोत. इलेक्ट्रॉनिक्सकडे. हो, आपण नुकतंच पाहिलं की 24 कॅरेट शुद्ध सोने इलेक्ट्रॉनिक्ससाठी सर्वोत्तम आहे. आपण आपल्या खिशात असलेले मोबाईल फोन बघतो किंवा लॅपटॉप बघतो. आपण हजारो रुपये खर्च करून फोनला बाहेरून कव्हर लावतो. हो, पण आतल्या मदरबोर्डवर खऱ्या सोन्याचा मुलामा आहे याचा आपण विचारही करत नाही. खरंय. या स्रोताने हे अतिशय सविस्तरपणे मांडले आहे की आपल्या उपकरणामध्ये सोने नेमके कुठे आणि कसे काम करते. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात सोन्याचा वापर हा कोणत्याही लक्झरीसाठी नसून तो एक अत्यंत तांत्रिक आणि आवश्यक उपाय आहे. म्हणजे तो केवळ शो ऑफ नाहीये. अजिबात नाही. आपण मगाशी जे गुणधर्म पाहिले ना, गंज न लागणे, उत्कृष्ट चालकता, अफाट तन्यता, या सर्वांमुळे हो, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात सोन्याला पर्यायच नाही. सर्वांत आधी आपण मायक्रोचिप्स आणि आयसी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्सच्या आत काय चालतं ते पाहूया. त्या अत्यंत सूक्ष्म पातळीवर. हो, या चिप्सच्या आत अब्जावधी ट्रान्झिस्टर्स असतात. या चिप्सना उपकरणाच्या मुख्य सर्किटशी जोडण्यासाठी अत्यंत बारीक तारा लागतात. तिथे वायर बॉन्डिंग नावाचं तंत्र वापरलं जातं. पण ह्या तारा किती बारीक असतात, कारण चिप्स तर स्वतःच खूप लहान असतात. या तारा मानवी केसापेक्षाही अनेक पटींनी बारीक असतात. बापरे. आणि इथेच सोन्याची ती 2 किलोमीटर लांब तार बनवण्याची तन्यता कामी येते. म्हणजे न तुटता तार बनवणं. हो, इतक्या सूक्ष्म पातळीवर तार बनवायची असेल आणि ती तुटू द्यायची नसेल तर सोने हाच पर्याय उरतो. ह्या बॉन्डिंग वायर्स म्हणून शुद्ध सोन्याचा वापर होतो. आणि या तारा जिथे जोडल्या जातात त्या चिप पॅड्सवरही सोने असते. हो, ज्यामुळे डेटा आणि वीज अत्यंत वेगाने आणि अखंडपणे वाहते. हे तर झालं चिप्सच्या आतलं जग. पण त्या चिप्स ज्या हिरव्या रंगाच्या बोर्डवर बसवलेले असतात, पीसीबी. हो, ज्याला आपण पीसीबी किंवा प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणतो, तिथेही सोन्याचा काही संबंध असतो का? कारण तिथे तर सर्वत्र तांब्याच्या रेषा दिसतात. खूप चांगला मुद्दा. पीसीबीवरील मुख्य रेषा तांब्याच्याच असतात, कारण तांबे उत्तम चालक आहे. पण जिथे या तांब्याच्या रेषा संपतात आणि जिथे दुसरी चिप किंवा कनेक्टर जोडला जाणार असतो, तिथे एक मोठी तांत्रिक अडचणी येते. कोणती अडचणी? तांबे हवेच्या संपर्कात आले की त्याचे ऑक्सिडेशन होते. म्हणून तिथे एक विशेष प्रक्रिया केली जाते, ज्याला ENIG म्हणजे इलेक्ट्रोलेस निकेल इमर्शन गोल्ड म्हणतात. हां, हे ENIG थोडं तांत्रिक वाटतंय. ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते आणि आज सोन्यासोबत निकेलचा संबंध काय? हे समजून घेणं खूप रंजक आहे. बघा, जर आपण तांब्याच्या संपर्कांवर थेट सोन्याचा मुलामा दिला तर कालांतराने तांब्याचे अणू सोन्याच्या थरातून वर झिरपतात आणि पृष्ठभागावर येऊन गंजतात. हो, याला कॉपर मायग्रेशन म्हणतात. हे थांबवण्यासाठी तांब्यावर आधी निकेल या धातूचा एक अत्यंत पातळ थर दिला जातो. म्हणजे निकेल एक प्रकारचा अडथळा म्हणून काम करतं. बॅरियर म्हणून काम करतं. आणि मग या निकेलच्या थरावर सोन्याचा अत्यंत पातळ मुलामा दिला जातो. इमर्शन पद्धतीने. हो, रासायनिक प्रक्रियेने. हे कोटिंग केल्यामुळे सर्किटमधनं जाणारे सिग्नल्स अजिबात नष्ट होत नाहीत. पृष्ठभाग अत्यंत सपाट राहतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो कधी गंजत नाही. अगदी. म्हणजे डेटाचा प्रवाह अखंड आणि वेगवान ठेवण्यासाठी आणि उपकरणाला आतून गंजण्यापासून वाचवण्यासाठी सोने एका अदृश्य पहारकऱ्यासारखं काम करत आहे. एकदम छान उपमा दिलेत. आणि हे फक्त आतच नाही तर उपकरणांच्या बाह्य संपर्कांमध्येही आपण पाहतो. नक्कीच. कनेक्टर आणि कॉन्टॅक्ट्स हा त्याचा दुसरा मोठा उपयोग आहे. म्हणजे मोबाईलचं चार्जिंग पोर्ट किंवा लॅपटॉपचे USB पोर्ट्स. किंवा ऑडिओ जॅक्स यांच्या आतमध्ये गोल्ड प्लेटिंगचा वापर केलेला असतो. आपण USB केबल किंवा चार्जर दिवसातून अनेकदा काढतो आणि लावतो. या सततच्या घर्षणामुळे तिथे झीज होते. हो, जर तिथे दुसरा साधा धातू असता तर तो लवकरच घासून खराब झाला असता किंवा हवेतील आर्द्रतेमुळे गंजला असता.
मग इथे शुद्ध सोनं वापरलं तर तेही मऊ असल्यामुळे घासून खराब होईल ना? बरोबर. म्हणूनच या ठिकाणी सोन्यामध्ये अत्यंत थोड्या प्रमाणात कोबाल्ट किंवा निकेल मिसळून हार्ड गोल्ड प्लेटिंग केले जाते. अच्छा, म्हणजे त्याला थोडं कडक बनवतात. हो, यामुळे तो संपर्क दीर्घकाळ टिकतो, घर्षण सहन करतो आणि उपकरणाचं आयुष्य वाढते. हे सर्व ऐकून खऱ्या अर्थाने आश्चर्य वाटतंय. पण यातून एक अत्यंत तर्कसंगत आणि मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? सोने अत्यंत महाग आहे. जागतिक बाजारात त्याचे भाव सतत गगनाला भिडत असतात. जर आपल्याला फक्त उत्तम विद्युत चालकता हवी असेल, तर तांबे आणि चांदी सोन्यापेक्षा खूप स्वस्त आहेत. हो ना? किंबहुना भौतिकशास्त्राच्या पुस्तकानुसार चांदी ही सोन्यापेक्षाही उत्तम विद्युत चालक आहे. बेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टर. आणि तांबेही चालकतेच्या बाबतीत सोन्याच्या अगदी जवळ जाते. तरीही इलेक्ट्रॉनिक्सच्या या जगात जिथे मोठ्या कंपन्या उत्पादन खर्चातील एक रुपया वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि नफा वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. तिथे तांबे आणि चांदीला डावलून सोन्यालाच एवढे महत्त्व का दिले जाते? ही एक खूप मोठी स्पर्धा आहे असे वाटते. हा इलेक्ट्रॉनिक्स आणि मटेरियल सायन्समधील सर्वात कळीचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर फक्त चालकता या एका शब्दात नसून आपण आधी चर्चा केलेल्या सोन्याच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये आहे. म्हणजे केमिकल स्टॅबिलिटीमध्ये. हो, हे 100% खरे आहे की चांदी हा निसर्गातील सर्वात उत्तम चालक आहे आणि तांबे अत्यंत स्वस्त आणि उत्तम चालक आहे. पण जेव्हा आपण दीर्घकालीन वापराचा विचार करतो तेव्हा त्यांच्यात एक अत्यंत गंभीर त्रुटी आहे. तांब्याला जेव्हा हवेचा किंवा पाण्याचा थोडासाही संपर्क मिळतो तेव्हा त्याला गंज लागतो. हो, आपण जुन्या तांब्याच्या भांड्यांवर किंवा तारांवर तो हिरवट रंगाचा थर पाहिला आहे. तो कॉपर ऑक्साईड असतो. आणि चांदीचे काय होते? चांदी हवेतील सल्फरच्या संपर्कात आल्याहोय काळपट पडते. तिचं सिल्वर सल्फाईडमध्ये रूपांतर होतं. ज्याला आपण टार्निशिंग म्हणतो. हो, आता कल्पना करा जर आपण मोबाईलच्या मायक्रो सर्किटमध्ये किंवा संगणकाच्या रॅमच्या पिन्सवर फक्त चांदी किंवा तांबे वापरले. तर काही महिन्यातच त्यांच्यावर तो काळपट किंवा हिरवट थर साचेल. नक्कीच. आणि हा थर पक्की काय करेल? तो फक्त दिसायला खराब असेल की त्याचे काही तांत्रिक परिणाम होतील? तो थर अत्यंत घातक असतो. कॉपर ऑक्साईड किंवा सिल्वर सल्फाईड हे वीज वाहून नेण्यास विरोध करतात. म्हणजे ते एक प्रकारचे इन्सुलेटर किंवा प्रतिरोधक बनतात. अगदी. जेव्हा अत्यंत सूक्ष्म तारांमधून वेगाने डेटा आणि वीज वाहण्याचा प्रयत्न करते आणि मध्ये हा ऑक्साईडचा थर येतो, तेव्हा तिथे अडथळा निर्माण होतो. यामुळे सिग्नल्स तुटायला लागतात, डेटा करप्ट होतो, तिथे जास्त उष्णता निर्माण होऊ लागते. आणि अखेरीस उपकरणाची कार्यक्षमता वेगाने कमी होऊन ते पूर्णपणे बंद पडते. म्हणजे जर उपकरणाच्या आत चांदी किंवा तांबे उघडे ठेवले तर आपला लाख रुपयांचा फोन काही महिन्यातच आतून गंजून डब्बा होईल. हा, अगदी तंतोतंत. याउलट सोने हे रासायनिकदृष्ट्या अत्यंत स्थिर आहे. त्याला कधीच गंज लागत नाही. ते काळपट पडत नाही. सोन्याचा संपर्क हा वर्षानुवर्षे कोणत्याही वातावरणात जसाच्या तसा राहतो. त्यामुळे जर उपकरणाची विश्वासार्हता, दीर्घ आयुष्य आणि सर्वोच्च कार्यक्षमता हवी असेल तर तिथे गंज न लागणारा धातूच हवा. थोडक्यात सांगायचे तर तांबे आणि चांदी कदाचित शर्यतीत उत्तम सुरुवात देऊ शकतील. पण अनेक वर्ष चालणारी तंत्रज्ञानाची मॅरेथॉन धावायची असेल तर तिथे सोन्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि याचा सर्वात मोठा पुरावा आपल्याला अशा ठिकाणी पाहायला मिळतो जिथे चूक किंवा बिघाड अजिबात खपवून घेतला जात नाही. म्हणजे एरोस्पेस आणि वैद्यकीय उपकरणे. बरोबर. अवकाशात पाठवलेले सॅटेलाइट्स, मंगळ मोहीम किंवा स्पेस स्टेशन्समधील इलेक्ट्रॉनिक्स. अवकाशातील अत्यंत प्रतिकूल वातावरणात जिथे प्रचंड रेडिएशन आणि तापमानातील भयानक बदल असतात तिथे उपकरणांनी अचूक काम करणे अपेक्षित असते. एकदा सॅटेलाइट अवकाशात गेला की तिथे काही बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी कुणालाही पाठवणं शक्य नसते. तिथे कोणताही संपर्क तुटणे म्हणजे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान. तसेच मानवी प्राण वाचवणारी पेसमेकरसारखी वैद्यकीय उपकरणे जी मानवी शरीराच्या आत बसवली जातात. शरीरातील द्रव पदार्थांमुळे इतर कोणताही धातू गंजू शकतो. पण सोने मानवी शरीराशीही कोणतीही हानिकारक प्रतिक्रिया करत नाही. ते बायोकम्पॅटिबल आहे. अशा ठिकाणी हाय रिलायबिलिटी म्हणजे 100% विश्वासार्हतेसाठी केवळ सोनेच अत्यंत विश्वासाने उभं राहते. अगदी खरंय. ही सर्व ऐकून खरोखरच अवाक व्हायला होता.
तंत्रज्ञानाची आणि मानवी प्रगतीची एवढी मोठी झेप या एका मऊ, पिवळ्या आणि गंज न लागणाऱ्या धातूवर अवलंबून आहे. हो ना. तर या अत्यंत माहितीपूर्ण विश्लेषणाच्या आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण आजच्या स्रोतामधून जी माहिती घेतली तिचा प्रवास जर थोडक्यात मांडायचा झाला तर एक गोष्ट स्पष्ट होते की सोन्याची शुद्धता आणि त्याची अणुरचना हेच त्याचे भविष्य ठरवतात. 24 कॅरेट शुद्ध सोने जे अतिशय मऊ आहे, ज्याची तन्यता अफाट आहे आणि जे गंजत नाही, ते आपल्या प्रगत इलेक्ट्रॉनिक्सच्या हृदयाचा आधार आहे. तर दुसरीकडे 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने ज्यामध्ये इतर धातू मिसळून कडकपणा आणला जातो ते आपल्या रोजच्या वापरातील दागिन्यांसाठी योग्य ठरतं. सोन्याचा हा प्रवास खरोखरच भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या एका अलौकिक किमयेचा उत्तम नमुना आहे. पण जर आपण या सर्व प्रवासाचा एका व्यापक दृष्टिकोनातून विचार केला ना तर एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालंय की मोबाईल, लॅपटॉप, सर्व्हर्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने वापरले जाते. हो. पण याचा दुसरा अर्थ काय होतो? जेव्हा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जुनी होते, खराब होते किंवा नवीन मॉडेल आल्यावर आपण ती कचऱ्यात फेकून देतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात काय फेकत आहोत? आपण फक्त प्लास्टिक, काच किंवा सिलिकॉन फेकत नाही आहोत, तर आपण त्यासोबत हे अत्यंत मौल्यवान शुद्ध सोनेही कचऱ्यात फेकून देत आहोत. अरे च्या, हे तर भयानक वास्तव आहे. म्हणजे आपण नकळतपणे ई-वेस्टच्या रूपाने एक मोठं छुपं गबाड कचऱ्याच्या डब्यात टाकत आहोत. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर दरवर्षी जगभरात लाखो टन ई-वेस्ट निर्माण होतो. हो. एका अंदाजानुसार जमिनीतून खणून काढलेल्या 1 टन कच्च्या धातूमध्ये जेवढे सोने सापडते त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त शुद्ध सोने हे फेकून दिलेल्या 1 टन मोबाईल फोन्समध्ये असते. खरंच. हो. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने आता एक खूप मोठी संकल्पना वेगाने समोर येत आहे. ती म्हणजे अर्बन मायनिंग. अर्बन मायनिंग. हो. जंगले नष्ट करून आणि जमिनीतून खोलवर खणून नवीन सोने काढण्याऐवजी आपल्याच शहरांमध्ये साचलेल्या या ई-वेस्टच्या ढिगाऱ्यांमधून हे सोने शास्त्रशुद्ध पद्धतीने परत मिळवणे. म्हणजे जर तंत्रज्ञानाचा वेग असाच वाढत राहिला तर कदाचित भविष्यातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी या जमिनीत नसून आपल्याच शहरांच्या बाहेर असलेल्या ई-वेस्टच्या कचरा डेपोमध्ये असतील. जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून हे शुद्ध सोने परत मिळवण्याचे हे अर्बन मायनिंगचे क्षेत्र भविष्यातील सर्वात मोठे क्षेत्र बनू शकेल का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर संपूर्ण जगाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. नक्कीच. खरोखरच अत्यंत मार्मिक आणि डोळे उघडणारा विचार आहे. एका बाजूला आपण निसर्गाच्या पोटातून सोने बाहेर काढतो, प्रगत तंत्रज्ञानात वापरतो, आणि शेवटी तेच तंत्रज्ञान जेव्हा ई-वेस्ट बनते तेव्हा पुन्हा त्या कचऱ्यातून तेच सोने शोधून काढण्याची वेळ मानवावर येणार आहे. ज्ञानाच्या या अद्भुत प्रवासाबद्दल आणि सोन्याच्या या अनोख्या दुनियेचं रहस्य उलगडणाऱ्या आजच्या या चर्चेबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. सोन्याबद्दलचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणारी ही चर्चा आपण इथेच थांबवूया आणि अशाच नवनवीन विषयांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या सर्वांच्या सभोवतालच्या उपकरणांमध्ये लपलेल्या त्या सोन्याच्या खाणीचा नक्की विचार करत रहा.